ललित थोडक्यामध्ये बाद झाले. मात्र आता गोपाल पाहायला मिळत आहे, ज्यांनी पहिल्या बॉलवरती जो चौकार मारला. मॅचमध्ये रिदम देखील सेट होत असताना आपल्याला पाहायला मिळालं. नरेनच्या खांद्यावरती आता फार मोठी जबाबदारी आहे या मॅचमध्ये. जबाबदारीला साजेशी अशी कामगिरी त्यांच्या वतीने होईल काय देखील पाहणं अत्यंत गरजेचं आहे. आपण पाहू शकतो ऐतिहासिक मैदान आहे, गावदेवी ऐतिहासिक मैदान अंबरनाथ, ज्या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत या स्पर्धेचा एरियल व्ह्यू आपण पाहतोय. सायली एक्स हे होम ग्राउंड आहे, होम मैदान आपल्याला पाहायला मिळतोय आणि भक्ताक्षणी प्रेमात पडावा असा हा ऐतिहासिक मैदान. आणि या ऐतिहासिक मैदानावरती ऐतिहासिक स्पर्धा पाहायला मिळते. ना भूतो ना भविष्यती अशी भव्य आणि दिव्य अशी स्पर्धा पाहायला मिळते. सायली एक्स प्रीमियर लीग एक जबरदस्त आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळतो. या मैदानावरती कबड्डीच्या स्पर्धा देखील होतात. मागील वर्षी खासदार क्रीडा संग्राम देखील आपल्याला पाहायला मिळाले, इथेच झालं होतं. स्वर्गीय राजू मोरे प्रतिष्ठान जिल्हास्तरीय कबड्डीचे सामने देखील होतात. त्यामुळे ऐतिहासिक मैदान आहे. थोड्याच दिवसांमध्ये तो ऐतिहासिक आपण स्पर्धेचा तामझाम देखील पाहणार आहोत. जबरदस्त आयोजन नियोजन आणि काय बघताक्षणी प्रेमात पडावी अशी ही स्पर्धा देखील आपल्याला पाहायला मिळते. ब्युटिफुल मैदान. या मैदानाकडे पाहिल्यानंतर एक मैदान आम्हाला आठवतोय, शहापूरमधील ऐतिहासिक खाडे विद्यालयाचं मैदान. तो एक मैदान आणि हा एक मैदान, असे दोन मैदान आहेत की ज्या मैदानावरती आपण पाहू शकतो बिहाइंड द विकेट कुठल्याही प्रकारचे चौकार किंवा षटकार नसतं तरी देखील ऑल इंडिया ओपन मधील खेळाडू प्रेफर करतात या मैदानावरती येण्यासाठी. त्यामुळे या मैदानांचा मी म्हणेल विशेषता फार मोठी आहे. जाऊया मैदानाच्या दिशेला, ज्या मैदानाची आपण तारीफ करत होतो. विकेटचं पतन होत असताना पाहायला मिळतोय. सलामीला आलेले दोन्ही फलंदाज मैदानाच्या बाहेर, पहिले ललित आणि आता गोपाल. बॅक टू दी पवेलियन. विकेटचं पतन होत असताना पाहायला मिळतोय. धावफलक 9 या आकड्यावरती गडी गमावले. दुसरा नवीन बॅट्समन लखन पाहायला मिळतात. अडचणीमध्ये संघ पाहायला मिळतोय, पण या मॅचेस आपण नेहमी पाहिल्यात की ज्या मॅचेसमध्ये 2 ओव्हर्स थोडंसं अडचणीमध्ये संघ असतो. टेप ओव्हरमध्ये गोलंदाजाचा रिदम मिळत नाही, त्यानंतर त्या धावा वाढतात, हे आपण नेहमी पाहिलंय. धावफलक पाहायला मिळतोय जे मात्र 9 या आकड्यावर 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. यावेळेस ऑन साईडला टर्न केलाय. डावकुऱ्यात असे फलंदाज मैदानावरती बॉलला टर्न करत असताना नॅचरल हँड स्विंग आपल्याला पाहायला मिळतो ज्यावेळेस डावकुऱ्यात असे फलंदाज असतात. अलिया मैदानावरती सिंगल एका धावेच्या मदतीने. धावफलक 10 या आकड्यावरती पाहायला मिळेल. गोलंदाज देखील तयार होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. कमालीचा कमबॅक करावा लागेल, तो कमबॅक कसा असेल हे देखील पाहणं अत्यंत गरजेचं. यावेळेस देखील ऑन साइडला टर्न केलाय, बॉल निघून चाललाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. सिक्सर षटकार, जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळते. ऑन साइडला जबरदस्त बॅट स्विंग आणि त्यानंतर मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. एंड इज वेल सो ऑल इज वेल. षटक क्रमांक मैदानावरती समाप्त होत असताना आपण पाहू शकतो जे 2 धावसंख्या फलकावरती. चला आता सुरुवात होईल टेप बॉल ओव्हरला आणि वेळ वाचवणं गरजेचं आहे. प्रत्येक मॅच मध्ये जास्त वेळ घेतला जातोय त्यामुळे विनंती असेल, चला वेळ वाचवणं अत्यंत गरजेचं आहे.
अंबरनाथचा एरियल व्ह्यू आपण पाहू शकतो. ऐतिहासिक अंबरनाथ नगरी आणि अंबरनाथ नगरीचं ऐतिहासिक व्ह्यू देखील आपण पाहतोय. अंधार मात्र त्यामध्ये देखील रोषणाई आपल्याला पाहायला मिळते आणि ते क्षणचित्र टेनिस ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या वतीने आपल्याला पाहायला मिळते. टिपत असताना मात्र मैदानावरती विकेटचं पतन देखील होत असताना पाहायला मिळतोय. लखनच्या खेळीचा अंत 16 वरती 3रा धक्का देखील बसत असताना आपल्याला पाहायला मिळतो. अजून एक धक्का बसेल, अडचणीमध्ये वाढ. चला बॅट्समन प्लीज, भरपूर उशीर केला जातोय. यापेक्षा जास्त नेक्स्ट मॅच आपण 4-4 ओव्हरचा ठेवू. जर मॅचेस लवकर कव्हर झाले नाही तर प्रत्येक संघाला विनंती असेल. टेप बॉल ओव्हर. निखिल आपल्या खांद्यावरती जबाबदारी घेत आहेत. बॉल वळत असताना आपल्याला पाहायला मिळतंय फार चांगली गोलंदाजी. रडारपेक्षा दूर अगदी लेग स्टंप पासून सुरुवात केली. बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर 3 ते 4 वीत आपल्याला पाहायला मिळाला आणि मिस्टेक होत असताना फलंदाज बाद देखील होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. विकेटचं पतन होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज देखील तयार. कमबॅक करावा लागेल. कमबॅक कशा प्रकारे असेल हे देखील पाहणं अत्यंत गरजेचं. गोलंदाज तयार. निखिल यावेळेस देखील पंचांकडे अपील उचलून धरली आहे. फिंगर अप. OUT. बॅक टू बॅक 2 बॉल निखिलच्या वतीने 2 महत्वाचे विकेट कॅरी झालेत. 16 वरती 4था धक्का बसतो आणि फलंदाजी करणारा संघ श्री अजय 11 आता बॅकफुट वरती. वरती हा 4था धक्का. गोलंदाज तयार. विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावरती आणि विकेट हॅट्रिक कंप्लीट झाली आहे. स्पर्धेमधील पहिली विकेट हॅट्रिक कंप्लीट करत असताना खेळाडू निखिल पाहायला मिळतात. रिमेंबर द नेम, ना कद बड़ा ना पद बड़ा, अपने टीम के लिए निखिल खड़ा, इसीलिए निखिल सबसे बड़ा. अफलातून गोलंदाजी मैदानावरती केली. अर्धा संघ पवेलियन मध्ये गरज होत असताना 16 वरती 5वा धक्का बसलाय आणि धक्के पे धक्का देत असताना निखिल काय कमालीची गोलंदाजी केली आहे. ज्या गोष्टीला हात लावतात निखिल ती गोष्ट आज सोन्याची बनती आहे. बॉलिंग करत असताना काय कमालीची गोलंदाजी आणि 3 विकेट तिन्ही वेगळ्या दर्जाचे. एक कॅचच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद झाले. त्यानंतर LBW ची होल्ड करत असताना कमालीची गोलंदाजी, वैविध्यता आहे आणि त्यासोबतीला अफलातून कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. 3 बॉलवरती 3 विकेट अर्जित झालेत. विकेट हॅट्रिक कंप्लीट करणारा पहिला खेळाडू आपल्याला मिळालाय ते म्हणजेच निखिल. जस्टिन मैदानावरती पाहायला मिळतील. 16 वरती 5 आतापर्यंत विकेट्स पाहायला मिळत आहेत. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण बघू शकतो 2 बॉल 2 विकेट होते आणि त्यानंतर 3 बॉल 3 विकेट एक्झॅक्टली आपण पाहतोय. 3 बॉल 3 विकेट. व्हॉट अ बॉल. आणि एस्टनच्या मागे तो आनंद नंदू भट साजरा करत असताना पाहायला मिळत आहेत. हेच क्रिकेट आहे. इथे एकाने जर विकेट घेतली तर दुसरा खेळाडू आनंद व्यक्त करतो. ही टीम गेम आहे आणि टीम गेम टीम एफर्ट दाखवत असताना प्रत्येक खेळाडू 16 वरती 5 धक्के बसले आहेत आतापर्यंत आणि आता अडचणीमध्ये संघ पाहायला मिळतो श्री अजय 11. यावेळेस देखील ऑन साईडला टर्न करण्याचा प्रयत्न मैदानावरती जरूर पाहायला मिळतोय. लेगबाजशी होईल
एका धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती पुढे सरसवत असताना आपल्याला पाहायला मिळतोय 17 विथ लॉस ऑफ 5 विकेट. 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 17 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. कमबॅक करावा लागेल. तो कमबॅक कशा प्रकारे असेल हे देखील पाहणं गरजेचं. चला वेळ वाचवणं गरजेचं आहे. प्लीज थोडासा वेळ वाचवायचा आहे. आपल्याकडे वेळ नाही आहे. वेळेवरती सामने देखील चालू होणं गरजेचं होतं. मात्र सामने लेट सुरू झाले. मात्र त्यानंतर आता थोडासा अजून उशीर केला जातोय. 17 वरती 5 गडी बाद आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस देखील चेंडू डेड बॉल आपल्याला पाहायला मिळेल. यावर मध्ये आतापर्यंत एकही धाव खर्च केली नाहीये. लेगबाशी एकदा वाढ झाली आहे पण ती गोलंदाजाच्या खात्यामध्ये येत नाही. त्यामुळे आतापर्यंत आपण गोलंदाजी यावेळेस देखील कंट्रोल झालं नाही तो स्विंग. आणि मैदानावरती आपण पाहू शकतो वाईट +1 एकूण 2 फलकावरती धावा ऍड होतील. 2 धावांच्या मदतीने धावफलक जाईल पुढे आणि फलकावरती धावा 19 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. प्रोजेक्टेड स्कोर 36 आहे. करंट रन रेट 7.13 पाहायला मिळेल. निखिल पाहायला मिळतात आणि निखिलच्या वतीने आतापर्यंत अफलातून गोलंदाजी पाहायला मिळते. ऑन द बोर्ड विथ लॉस ऑफ 5 विकेट. 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 19 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस देखील मैदानावरती मिस्टेक झाली आहे. वाईट बॉल आणि धावफलक 20 या आकड्यावरती पाहायला मिळतोय. यावेळेस देखील आपल्याला पाहायला मिळतोय व्हाईट बॉल. आव्हानदर्शी धावफलकावरती होईल 8 धावफलक 21. पहिले 3 बॉल जबरदस्त होते मात्र त्यानंतर कुठेतरी ती लाईन सापडत नाहीये. बॅक टू बॅक 3 वाईट बॉल म्हणजे हॅट्रिक देखील झाली. वाईटची देखील आणि विकेटची देखील. आज निखिल सब कुछ कर रहा है. आणि यावेळेस देखील अजून एक चांगला बॉल. चांगली गोलंदाजी पाहायला मिळतीये. अफलातून गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल. शेवटचा बॉल 21 धावा धावफलकावरती 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. कमालीची गोलंदाजी मैदानावरती पाहायला मिळते निखिलच्या वतीने. जस्टिन आणि नरेन हे 2 खेळाडू मैदानावरती पाहायला मिळतात पण नरेनने 3 बॉलमध्ये 7 धावांचं कॉन्ट्रीब्युशन दिले. जस्टिन अजून धावेच्या पाठीमागे आहेत. यावेळेस ते धावा मिळतील आणि बॉल निघून चाललाय सीमारेषा पलीकडे. जबरदस्त 6 धावांसाठी सिक्सर पाहायला मिळतोय. अफलातून बॅटिंग जस्टिनच्या वतीने. 3 षटकांच्या अखेरीस धावफलक 27 या आकड्यावरती पाहायला मिळेल. चला 3 ओव्हरची समाप्ती. सो मैदानावरती ड्रिंक्स ब्रेक होणार आहे. सो पाणी घेऊन मैदानावरती जायचं आणि बॅट्समन प्लीज 1 मिनिट बॅट घेऊन तुम्ही नाही जायचं. कमिटी जातील. कमिटीचे प्लेयर जातील. नियम प्रत्येकाला सांगितलेत. नियम प्रत्येकाला समान आहेत त्यामुळे विनंती असेल. आपण पाहू शकतो एरियल व्ह्यू अंधारमय पण त्या अंधारमय वातावरणामध्ये देखील रोषणाई पाहायला मिळते अंबरनाथ नगरीचं. हे आपण पाहू शकतो एरियल व्ह्यू. बडा व्ह्यू आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त हे व्ह्यूज आपण सर्वजण आपल्या टीव्ही स्क्रीनवरती पाहतोय. आणि ग्रामीण टेनिस क्रिकेट फक्त वाहिनी नाही आहे. फक्त आणि फक्त ही वाहिनी क्रिकेटपर्यंत मर्यादित नाही आहे. तर मैदानाच्या बाहेर जाऊन देखील आपल्याला आपण ज्या अंबरनाथ नगरीमध्ये राहतोय त्या अंबरनाथ नगरीचं एरियल व्ह्यू आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न. आता हा जो परिसर ईस्ट आणि वेस्टचा परिसर पाहायला मिळतोय. मध्ये त्या रूलावरती आपण पाहू शकतो मुंबईची लाईफलाईन लोकल पळत असते आणि अंबरनाथ नगरीमध्ये हे ऐतिहासिक मैदान आणि या ऐतिहासिक मैदानावरती ऐतिहासिक स्पर्धा देखील आपण एन्जॉय करतोय. धावफलक 27 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. आणि याच दरम्यान गोरक्षेठ गोने यांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. निलेश लोटे साहेबांची देखील उपस्थिती पाहायला मिळेल. दोघांचं आपण सहर्ष स्वागत करणार आहोत.
जाऊया मैदानाच्या दिशेला. 3 षटकांची समाप्ती. धावफलक 27. 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये जस्टिन आणि नरेन हे 2 खेळाडू मैदानावरती पाहायला मिळत आहेत. दोन्ही खेळाडूंच्या वतीने आता आक्रमकता धारण होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. पहिले 2 षटक अडचणीमध्ये होते, मात्र त्यानंतर कमबॅक देखील पाहायला मिळतोय. 3 षटकांच्या अखेरीस 27 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक 4 ला आता होतीये सुरुवात. बॉलिंग ट्रॅकवरती विजयला आपण पाहतोय, जे विजय आपल्याला स्पेल कंटिन्यू करत असताना पाहायला मिळतील. षटक क्रमांक 2 आणि त्यानंतर षटक क्रमांक 4. चौथ्या षटकाला सुरुवात झाली आहे. रमेश शेठ यांना आपण पाहतोय समालोचन कक्षामध्ये, ते देखील आहेत, मॅचचा आनंद घेत आहेत. अंबरनाथचे चॉकलेट बॉय रमेश शेठ यांची ओळख आहे. ज्यावेळेस कॉलेजला जातात फेमस आहेत, कॉलेजमध्ये फेमस आहेत, मात्र हा स्ट्रोक देखील तितकाच तगडा पाहायला मिळतोय. अफलातून स्ट्रोक, बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे नरेनच्या बॅटमधून A1 क्वालिटीचा हा खणखणीत रुबाबदार दमदार षटकार. सिक्सर आलं. धावफलक 33. 33 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 33 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. MCC कॉलेज मुलुंड चे शाहरुख खान म्हणून रमेश भाऊ यांची ओळख आहे. चॉकलेट बॉय आहेत, प्रिन्स ऑफ अंबरनाथ. चला, त्यांची देखील उपस्थिती पाहायला मिळते, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. 33 धावा धावफलकावरती 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये विजय वरती आक्रमक हल्ला चढवला. आणि स्पेशली नरेन ज्या प्रकारची बॅटिंग करतायत ती फलंदाजी अतिशय कमालीची पाहायला मिळते. स्प्लिट स्क्रीन वरती आपण पाहू शकतो, जबरदस्त हे दृश्य आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस देखील लॉफ्टेड स्ट्रोक पाहायला मिळतोय, मात्र लॉंग ऑनच्या दिशेला बॉल जरूर ट्रॅव्हल होईल. रनआउटची संधी आणि फलंदाज बाद. विकेटचं पतन होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 1+ रनआउटची विकेट. फलंदाजाच्या खेळीचा अंत होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. अजून एक धक्का बसेल बॅटिंग करत असताना टीमला. श्री अजय 11 संघ आता अडचणीमध्ये. जस्टिनच्या खेळीचा अंत. ॲक्शन रिप्ले मध्ये आपण बघू शकतो, लॉंग ऑन मध्ये अफलातून फिल्डिंग, कम्युनिकेशन एरर आपल्याला पाहायला मिळालं. जस्टिन पॉपिंग क्रीज मध्ये बॅट ग्राउंडेड करू शकले नाही आणि अतिगाई संकटात नाही. विकेटचं पतन होत असताना पाहायला मिळतोय. 34 वरती हा धक्का बसेल. नवीन बॅटर प्रदेश पाहायला मिळतील. प्रदेश नवीन बॅटर मैदानावरती पाहायला मिळतील. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती, स्ट्रायकिंग एंड वरती नरेन आहेत. 5 चेंडू 14 धाब्यांची विध्वंसक खेळी नरेनने साकारली आहे. 10 बॉलचा खेळ शिल्लक आहे. एक काळ होता की असं वाटत होतं की कदाचित या मॅच मध्ये कमबॅक होईल का, पण आता कमबॅक तो झालाय. आणि यावेळेस देखील आपल्याला पाहायला मिळतोय बुडाऊनच्या दिशेला जोपर्यंत फील्ड करण्यात येईल तोपर्यंत मैदानावरती आलेली सिंगल एका धावेच्या मदतीने धावफलक जाईल पुढे आणि फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात. पुढे सरसवत असताना जाऊन पोहोचेल ते म्हणजे 35 या आकड्यावर. 35 ऑन द बोर्ड. 35 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. शेवट 3 बॉल अजून शिल्लक आहे. क्रमांक प्रगती पथावरती आपल्याला मिळतोय. यावेळेस देखील थोडीशी बेल आपल्याला ब्लिंक करत असताना पाहायला मिळते, कारण ज्यावेळेस थोडासा जरी स्पर्श होतो त्यावेळेस त्या बेल ब्लिंक करत असताना आपल्याला अंधारामध्ये पाहायला मिळतात. आली सिंगल. धावफलक 36 या आकड्यावरती. शेवटचे 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 2 बॉल वरती आपण बघूया कशा प्रकारची कामगिरी होईल. गोलंदाज तयार. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. यानंतर देखील शेवटचा 1 षटक शिल्लक आहे. त्या एका षटकामध्ये देखील आक्रमकता धारण होईल काय देखील पाहणं गरजेचं आहे. किपिंग लाजवाब आहे. साहिल सर जर विचार केला तर राष्ट्रीयरक्षकाच्या भूमिकेमध्ये निखिल आपल्याला पाहायला मिळतात. किपिंग बघू शकतो आपण, जबरदस्त किपिंग पाहायला मिळते. अफलातून किपिंग पाहायला मिळते. कमालीची किपिंग, लाजवाब, जबरदस्त किपिंगचा एफर्ट पाहतोय आपण. आणि साइड व्ह्यूने देखील आपण पाहू शकतो जबरदस्त किपिंग. यावेळेस देखील स्लोवर 1 गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळाला. बॉल चाललाय स्क्वेलेकच्या दिशेला, सीमारेषा पलीकडे 4 धाब्यांसाठी.
नरेनच्या बॅट मधून अजून एक दमदार स्ट्रोक, चौकार, गुड स्ट्रोक. चौकार आला. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण बघतोय स्लोवर वन, गतीमध्ये परिवर्तन, मिस्टेक झाली हे माहिती होतं आणि स्क्वेअर लेगच्या दिशेला लावलाय मॅप आणि शोधलाय गॅप. गाडी पोचली आहे अगदी डेस्टिनेशन वरती. अर्थात चौकार आलाय आणि चौकाराच्या साथीने 4 षटकांची समाप्ती. धावसंख्या 40, 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. चला वेळ वाचवणं गरजेचं आहे. फिल्डिंग टीम लगेच फिल्डिंग सेट करून घ्या ही विनंती असेल. यावेळेस देखील लॉंग ऑनच्या दिशेला बॉल जरूर ट्रॅव्हल होतोय. वॉट अ कॅच. अफलातून झेल पाहायला मिळेल. फलंदाज आउट होत असताना पाहायला मिळतील. प्रदेशच्या खेळीचा अंत होतोय. अजून एक धक्का बसेल. 40 वरती हा 7वा धक्का. फलंदाज प्रदेश बॅक टू दी पवेलियन. अजय 11 संघ अडचणीमध्ये सापडल्या. एकावरती एक फलंदाज बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. विकेटचं पतन होत असताना पाहायला मिळतोय. निखिलच्या ओव्हरमध्ये असं वाटलं की कदाचित धावा 30 पर्यंत जातील का, पण त्यानंतर काय कमालीचा कमबॅक देखील आपल्याला पाहायला मिळतोय. वॉट कॅच. जबरदस्त झेल लॉंग ऑन क्षेत्रामध्ये पाहायला मिळाली. मिसहिट होता आणि त्यावरती कुठल्या प्रकारची मिस्टेक केली नाही. या विकेटचं पतन 40 वरती 7वा धक्का बसतोय. नवीन बॅटर मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतील सध्याच्या घडीला, ते म्हणजेच ननवेल. ननवेल आपल्याला पाहायला मिळतील. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला बॉल जरूर ट्रॅव्हल होतोय. मैदानावरती आलेली जी मात्र सिंगल पाहायला मिळेल. मिस्टेक सातत्याने होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. धावफलक पुढे सरसवत असताना आपल्याला पाहायला मिळतोय सध्याच्या घडीला 41. 41 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 41 ऑन द बोर्ड. 41 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. कमबॅक करावा लागेल. तो कमबॅक कशा प्रकारे असेल हे देखील पाहणं अत्यंत गरजेचं. पहिल्या बॉल विकेट, त्यानंतर सिंगल. यावेळेस देखील पुल केलाय. स्ट्रोक तर लाजवाब पाहायला मिळतोय आणि बॉल सीमारेषेच्या दिशेला निघून चाललाय. 2 धावा. येस, फक्त 2 धावा असतील. थोडक्यासाठी आपण पाहू शकतो चौकार किंवा षटकार जो मात्र वाचलाय. धावफलक पुढे सरसवत असताना 43 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला. 3 बॉलचा खेळ झालाय. 3 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. नरेन जबरदस्त फलंदाजी करतात. 9 बॉल 21 धाब्यांची आणि विस्फोटक फलंदाजी त्यांची आपल्याला पाहायला मिळते. 3 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे आणि गोलंदाज देखील तयार. 1 मिनिट सामना थांबवायची विनंती असेल. 1 मिनिट. सर इट्स 6. षटकार पाहायला मिळतोय. तिसऱ्या पंचांनी हा बॉल जो आहे तो रेफरल घेतला आणि त्यानंतर हा जो डिसिजन आहे तो कळवण्यात आलाय. ओके, 2च धावा असतील. थोडेसे चेंज आपण करतोय.
थोडंसं कन्फ्युजन झालं होतं आणि त्याला अनुषंगून हा जो डिसिजन देण्यात आला मात्र आता अगदी परफेक्ट डिसिजन देण्यात येतोय. डबल आड होईल 2 धावांच्या मदतीने. धावसंख्या फलकावरती पुढे सरसावत असताना 43 धावफलकावरती. तीन चेंडूचा खेळ झालाय. 3 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. धावफलक 43 धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. कमबॅक करावा लागेल. 3 बॉलवरती नरेनने अफलातून फलंदाजी केली आहे. नो डाऊट ॲट ऑल. अफलातून बॅटिंग करत असताना आपल्याला मैदानावरती नरेन पाहायला मिळत आहेत. यावेळेस देखील पुन्हा एकदा सुख मारण्याचा प्रयत्न मात्र आला. डॉट हरकत नाहीये. धावफलक पाहायला मिळतोय जे मात्र 43 धावफलकावरती. आतापर्यंत जर विचार केला तर आपण पाहू शकतो जबरदस्त अफलातून गोलंदाजी काळूरामच्या वतीने या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळते. 43 ऑन द बोर्ड. 43 धावफलकावरती असतील. स्लोवर वन ऑन साइडला पुल जरूर केलाय आणि मैदानावरती आपण पाहू शकतो विकेटचं पतन. फलंदाज होत आहेत बाद. विकेटचं पतन होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. मोठा धक्का बसतोय. 8वा धक्का बसेल 43 या आकड्यावर. फोर्टी 43 वरती 8वा धक्का बसत असताना नवीन बॅटर आता मैदानावरती रफिक आपल्याला पाहायला मिळतील. रफिक पाहायला मिळतात. रफिक यांच्या वतीने आता कशी कामगिरी असेल हे देखील पाहणं अत्यंत गरजेचं. रफिक पाहायला मिळतात. 43 ऑन द बोर्ड विथ लॉस ऑफ 8 विकेट. 8 गड्यांच्या मोबाईलमध्ये 43 धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. कमबॅक करावा लागेल. तो कमबॅक कशा प्रकारे असेल हे देखील पाहणं अत्यंत गरजेचं. कारण ज्या प्रकारची फलंदाजी झाली आहे ती फलंदाजी 5 गडी बाद झाल्यानंतर अफलातून म्हणून मी संबोधेल. पण आता रफिक पाहायला मिळत आहेत. शेवटचा बॉल 50 धावा कंप्लीट होतील का? 50चं लक्ष असेल. 2 धावा जर घेतल्या तर 49 होतील. त्यानंतर 50 धावांचं लक्ष. एक चांगले टोटल मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस देखील वाईट बॉल अवांतरशी धावफलकावरती होईल. 8 धावफलक 48. येस आपण 44 येस 44 धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 44 धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस देखील आपल्याला पाहायला मिळते व्हाईट बॉल. धावफलक पुढे सरसवत असताना जाऊन पोहोचेल ते म्हणजेच 45 धावफलकावरती. वाईटच्या स्वरूपामध्ये धावा फलकावरती ॲड होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 45 धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. रफिक आणि अनविल असे 2 खेळाडू मैदानावरती पाहायला मिळत आहेत. कमबॅक करावा लागेल. तो कमबॅक कशा प्रकारे असेल हे देखील पाहणं अत्यंत गरजेचं. शेवटचा बॉल चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. शेवटचा बॉल आलाय डॉट आणि अशा रीतीने षटक क्रमांक 5 मैदानावरती समाप्त होईल. 5 षटकांच्या अखेरीस धावफलक 45. विजयासाठी 46 धावांचं लक्ष. 46चं टार्गेट मैदानावरती सेट करण्यात आलंय.
चला आपण येस वेळ नोट करून आपण ठेवतोय आणि परफेक्ट त्या वेळेमध्ये आपल्याला सामने कंप्लीट करणं गरजेचं आहे, याची देखील आपण नोंद करून घ्यायची आहे. सामन्याला होतीये सुरुवात. दोन्ही संघांना देऊया शुभेच्छा. विजयाच्या दृष्टिकोनातून संदीप आणि प्रमोद हे दोन खेळाडू मैदानावरती पाहायला मिळतील. यावेळेस देखील फक्त दिशा दाखवली आहे. यष्टीरक्षक जोपर्यंत बॉल पर्यंत पोहोचतील मैदानावरती अलियेजी मात्र सिंगल. रमेश सरांना आपण पाहतोय खऱ्या अर्थानं स्कोररच्या भूमिकेमध्ये. जिथे कमी तिथे आम्ही असे म्हणत असताना चॉकलेट बॉय ऑफ अंबरनाथ, प्रिन्स ऑफ अंबरनाथ रमेश सर. धावफलक पाहायला मिळतोय सध्याच्या घडीला आपण पाहू शकतो, जे मात्र 1 या आकड्यावर. वैभव सूर्यवंशीने त्याच्या इतिहासामधील दुसरा शतक बनवलंय. 37 बॉलमध्ये 103 धावा, म्हणजे जवळपास मला वाटते 36 बॉलमध्ये तो शतक झाला असेल. आणि काय कमालीची गोलंदाजी हा 15 वर्षाचा मुलगा करतोय. धावफलक 1 या आकड्यावरती पाहायला मिळेल. यावेळेस देखील लॉंग ऑनच्या दिशेला फटका दमदार पाहायला मिळतोय. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे पॉवर प्लेचा पॉवरफुल यूज. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर मिड ऑनच्या डोक्यावरून लॉंग ऑनच्या दिशेला आलेला दमदार खणखणीत रुबाबदार चौकार. धावसंख्या फलकावरती 5 या आकड्यावरती पाहायला मिळेल. 46 धावांचं लक्ष्याचं पाठलाग करत असताना सुरुवात कमालीची प्रमोदांच्या वतीने पाहायला मिळते. जय बोले रॉक 11 वर्सेस श्री अजय 11 अशी लढत विनर मध्ये चालू असलेला हा घमासान मुकाबला आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी, अफलातून गोलंदाजी पाहायला मिळेल. ऑप्शनच्या बाहेर कॉरिडॉर ऑफ अनसर्टिनिटीज जुसी ऑफ ऑली तो देखील तिसऱ्या चौथ्या 5व्या स्टंप वरती आपल्याला पाहायला मिळाला. एक्झॅक्टली डॉट बॉलची होत असताना समाप्ती. धावफलक 5 या आकड्यावरती पाहायला मिळेल. 5 ऑन द बोर्ड. प्रमोद आतापर्यंत पहिल्या बॉलवरती चौकार आलाय. दुसरा बॉल जो मात्र डॉस्ट फेस करत असताना यावेळेस देखील पुन्हा एकदा अफलातून गोलंदाजी पाहायला मिळते. अफलातून गोलंदाजी आपल्याला मैदानावरती पाहायला मिळेल. जबरदस्त गोलंदाजी आपण पाहू शकतो. पहिल्या बॉलवरती सिंगल, दुसरा बॉल चौकार, त्यानंतर 2 बॉल दोन्हीही निर्धाव पाहायला मिळत आहेत. यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. कीपरची देखील भरपूर सारे भरमसाठ प्रयत्न पाहायला मिळाले, मात्र दूध का दूध और पाणी का पाणी अर्थातच नॉट आउट. प्रमोद अडचणीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. बॉल झाले 4. 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. गोलंदाज तयार होत असताना पाहायला मिळतील. सुमित सरांना आपण पाहतोय. निरंजन सर, सुमित सर हे आपल्याला पंचांच्या भूमिकेमध्ये, SP सर आपल्याला तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतील. सिंगल आली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि बघता बघता मैदानावरती 2 धावा देखील कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. 2 धावांच्या मदतीने धावफलक जाईल पुढे आणि फलकावरती धावा 7 या आकड्यावर. शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे. रिक्वायर रन रेट 9.00. करंट रन रेट 8.40. 8.40 आपल्याला पाहायला मिळतोय. कमबॅक करावा लागेल. तो कमबॅक कशा प्रकारे असेल हे देखील पाहणं अत्यंत गरजेचं. जय भोले 11 वर्सेस श्री अजय 11 अशी ही लढत आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस देखील बॉल हवेमध्ये डाऊन द बॉल फिल्डर येण्याचा प्रयत्न करतील आणि फलंदाज बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. विकेटचं पतन, विकेटची प्राप्ती मैदानावरती. फलंदाजाच्या खेळीचा अंत 7 वरती हा पहिला धक्का बसतोय. फलंदाज होतील बाद. प्रमोद बॅक टू दी पवेलियन. षटक क्रमांक पहिलं समाप्त. धावफलक 7 या आकड्यावरती आणि आता सागर पाहायला मिळतात. सागर यांच्या वतीने कशी कामगिरी असेल हे देखील पाहणं अत्यंत गरजेचं आहे.
सागर पाहायला मिळतील. सागरांच्या वतीने कशी कामगिरी असेल पाहणं महत्वाचं असेल. जय बोले 11 वर्सेस अजय 11 अशी लढत यावेळेस देखील आपल्याला पाहायला मिळते. व्हाईट बॉल अपांतरशी धाव फलकावरती होईल 8. धावफलक पुढे सरसवत असताना 8 या आकड्यावरती 46 धावांचं लक्ष आणि लक्ष्याचं पाठलाग करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय कुठेतरी थोडीशी दमछाक झाली आहे. पण निखिल आणि संदीप हे दोन खेळाडू मैदानावरती जोपर्यंत आहे तोपर्यंत धावा बनतील हे प्रत्येकाला माहिती आहे. त्यामुळे जय बोले रॉक 11 संघ देखील या मॅच मध्ये तितकाच आपल्याला पाहायला मिळतोय. कमबॅक करावा लागेल. तो कमबॅक कशा प्रकारे असेल. एखादा मोठा स्ट्रोक आणि कमबॅक देखील होईल यावेळेस देखील आपल्याला पाहायला मिळतोय. फुल करण्याचा प्रयत्न होता मात्र आलाय बॉल डॉट बॉलशी होत असताना आपल्याला समाप्ती पाहायला मिळेल. गोलंदाजी सागर यांच्या वतीने कमालीची पाहायला मिळते. बॉल पडल्यानंतर काहीसा वळण घेतोय किंवा पडल्यानंतर बॉल थोडासा अतिरिक्त वेगाने ट्रॅव्हल होतोय आणि त्यामुळे फलंदाज संभ्रमात राहत असताना पाहायला मिळतील. यावेळेस देखील पुन्हा एकदा खिचून मारण्याचा प्रयत्न होता मात्र बॅट अँड बॉल मध्ये संपर्क होत नाहीये. बॅक टू बॅक डॉट बॉल कमबॅक झालंय ते मात्र गोलंदाज सागरचं पहिल्या बॉलवरती वाईड आल्यानंतर ऍक्शन रिप्ले मध्ये आपण बघू शकतो बॉल पडल्यानंतर शरीरापासून दूर जात असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. अफलातून गोलंदाजीचा मुजायरा मैदानावरती पाहायला मिळतोय. 8 धावा या फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील आणि नेक्स्ट ओव्हर देखील टेप बॉलची असेल. त्या टेप बॉलच्या ओव्हरमध्ये आक्रमकता धारण करणं गरजेचं आहे मात्र त्या अगोदर या ओव्हरमध्ये देखील आक्रमकता धारण करणं तितकंच गरजेचं आहे. पॉईंटचा खेळाडू जोपर्यंत स्वीपर कव्हरमध्ये येईल तोपर्यंत मैदानावरती आलेली आपल्याला सिंगल पाहायला मिळते. एका धावेच्या मदतीने धावफलक जाईल पुढे. फलकावरती 9 धावा या धावफलकावरती पाहायला मिळतील. 3 बॉलचा खेळ झालाय. 3 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 9 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये हे धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस देखील पुल करण्याचा प्रयत्न बॉल हवेमध्ये डाऊन द बॉल कॅचची संधी निर्माण झाली होती. कॅच झाली ड्रॉप आणि मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते जे मात्र एक धाव झाली कंप्लीट. एका धावेच्या मदतीने धावफलक 10 आकड्यावरती पाहायला मिळतोय. रिक्वायर्ड रन रेट 11च्या आसपास गेलेला आपल्याला पाहायला मिळतोय. कमबॅक करावा लागेल. तो कमबॅक कशा प्रकारे असेल हे देखील पाहणं गरजेचं. अजून देखील 36 बॉलचा आपण 36 धाब्यांचा पाठलाग करायचा आहे. 36 धाब्यांचा पाठलाग कशा प्रकारे होईल 20 बॉलमध्ये देखील पाहणं अत्यंत गरजेचं आहे. चला वेळ वाचवणं गरजेचं आहे. वेळ वाचवणं अत्यंत गरजेचं आहे. धावफलक 10 20 बॉलच्या आसपास 4 झालेत बॉल. पहिला वाईट त्यानंतर 2 डॉट आणि 2 सिंगल. पहिला वाईट 2 डॉट 2 सिंगल. दोन चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक पाहायला मिळेल. चला वेळ वाचवा प्लीज. धावफलक 10 या आकड्यावरती पाहायला मिळेल. 20 बॉलमध्ये जवळपास 36 धावांची आवश्यकता आहे. इक्वेशन 10 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. यावेळेस देखील ऑन साइडला टर्न केलाय. स्ट्रोक तर चांगला पाहायला मिळतोय. आली सिंगल. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न. 2 धावा तर कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. 2 धावांच्या मदतीने धावफलक जाईल पुढे आणि फलकावरती धावा एक्झॅक्टली किती असतील पाहणं गरजेचं आहे. 2 असतील की चौकार असेल काय असेल एक्झॅक्टली हे पाहणं देखील तितकंच गरजेचं राहील. तुर्तास ऍक्शन रिप्ले देखील आपण पाहतोय. बघा पंचांवरती कोणी दबाव टाकू नका ही विनंती असेल. पंचांचा निर्णय अंतिम असेल.
यस, चौकार आलेला आहे. 4 धावा पाहायला मिळतील, त्यामुळे चौकाराच्या साथीने धावफलक जाईल पुढे आणि फलकावरती धावा 14. 14 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 14 ऑन द बोर्ड. 14 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. बघा, चौकार आहे. चौकाराच्या साथीने धावफलक 14. 14 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. चौदा धावा धावफलकावरती शेवटचा बॉल आहे. शेवटचा आणि त्यानंतर टेप बॉल ओव्हर. त्या टेप बॉल ओव्हर मध्ये या मॅचचं भवितव्य अवलंबून असेल, भविष्य दडलेलं असेल. यावेळेस देखील मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय व्हाईट बॉल. आव्हानदर्शी धाव फलकावरती होईल आड. धावफलक जाईल पुढे, फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील. पुढे सरसवत असताना जाऊन पोहोचले ती म्हणजे 16 या आकड्यावरती धावफलक पाहायला मिळतोय. सागर थोडंसं अडचणीमध्ये आता आपल्याला पाहायला मिळतील, कारण 9 धावा आतापर्यंत खर्च झाल्यात. पहिल्या षटकामध्ये फक्त 7 धावा होत्या. या षटकामध्ये अजून एका बॉलचा खेळ शिल्लक आहे. सागरने कंट्रोलेबल गोलंदाजी केली. जो चौकाराला वाईट प्लस रन आले, त्यामध्ये कुठेतरी या मॅच मध्ये बॅकफूटवरती ते आपल्याला पाहायला मिळतात. इथे देखील 2 धावा फलकावरती ऍड होतील आणि 2 धावांच्या मध्ये 3 षटकाची होती. सांगता षटक क्रमांक दुसरं समाप्त. धावफलक 18. एका गड्याच्या मोबाईलमध्ये वेळ भरपूर घेण्यात आलाय, त्यामुळे विनंती असेल आता टेप बॉल ओव्हर आहे, ती टेप बॉल ओव्हर देखील लवकरात लवकर हाताळायचं आहे. येस सर, टेप बॉल ओव्हर असेल. टेप बॉल ओव्हर. टेप बॉल ओव्हर आपल्याला पाहायला मिळते. येस, वेळ वाचवणं गरजेचं आहे. टेप बॉल ओव्हर आहे आणि टेप बॉल ओव्हर विदिन टाइम लिमिट कंप्लीट करणं देखील तितकंच गरजेचं आहे. षटक क्रमांक 2 समाप्त. धावफलक 18 या आकड्यावरती. रिक्वायर रन रेट देखील 9.25 आपल्याला पाहायला मिळतोय. 9.33 आपल्याला पाहायला मिळेल. सातत्याने जर विचार केला तर भरपूर वेळ घेतला जातो आणि वेळ आपल्याकडे कमी आहे, याची आपण नोंद करून घ्यायची आहे. चला, जास्त वेळ जर घेतला तर मात्र पुढील मॅचेस 4-4 ओव्हरच्या खेळवल्या जातील, याची आपण नोंद करून घ्या. ललित पाहायला मिळतात. टेप ओव्हर. टेप ओव्हर कशा प्रकारे हाताळतील देखील पाहणं गरजेचं आहे. टेप बॉल ओव्हर. ललित यांच्या खांद्यावरती जबाबदारी आहे आणि आता टेप बॉल ओव्हर मध्ये कशा प्रकारची कामगिरी असेल ते देखील पाहणं गरजेचं आहे. गोलंदाज तयार ललित. यावेळेस देखील बॉल पडल्यानंतर थोडासा खाली राहिला. एक्स्ट्रा कव्हरचे फिल्डर मिड ऑफ मध्ये जोपर्यंत फिल्डिंग करतील, एक धाव झाली आहे कंप्लीट. एका धावेच्या मदतीने धावफलक 19 या आकड्यावरती पाहायला मिळतोय. संदीप आणि निखिल हे 2 खेळाडू मैदानावरती पाहायला मिळतात. बॉल पडल्यानंतर थोडासा खाली राहतोय. एक्झॅक्टली तेच आपण पाहिलं. धावफलक पुढे सरसवत असताना आपल्याला पाहायला मिळतो 19 या आकड्यावरती. कमबॅक करावा लागेल. तो कमबॅक कशा प्रकारे असेल. निखिलच्या खांद्यावरती जबाबदारी आणि निखिल फार चांगल्या पद्धतीने ते नेहमी हाताळतात असे खेळाडू आहेत. 40+ क्रिकेट फार चांगल्या पद्धतीने ज्या खेळाडूने खेळले असं निखिल मैदानावरती पाहायला मिळतात. स्ट्रायकिंग एंडवरती यावेळेस देखील स्ट्रोक चांगला पाहायला मिळतोय. अलॉंग द कार्पेट बॉल चाललाय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. आली आहे सिंगल. फक्त एका धावे व्यतिरिक्त काही मिळणार नाही. एका धावेच्या मदतीने धावसंख्या जाईल पुढे आणि फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात. पुढे सरसवत असताना 20 या आकड्यावर. 20 ऑन द बोर्ड. 20 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 4 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. अजूनपर्यंत आपण पाहायला गेलं तर 20 धावा बनल्यात. अजून देखील 26 ची आवश्यकता पाहायला मिळते. 16 बॉल 26 इक्वेशन पाहायला मिळतो. टेप बॉल ओव्हर आणि टेप बॉल ओव्हर मध्ये धावा बनवणं देखील तितकंच कठीण असतं जितका गोलंदाजाला गोलंदाजी करत असताना बॉलला कंट्रोल करणं कठीण असतं. व्हाईट बॉल. आव्हानदर्शी धावफलकावरती होईल ऍड. धावफलक 21 या आकड्यावरती धावफलक पाहायला मिळतोय. 25 ची आवश्यकता आहे. 21 ऑन द बोर्ड विथ लॉस ऑफ 1 विकेट. एका गड्याच्या मोबाईलमध्ये 21 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाज देखील तयार होत असताना पुन्हा एकदा पाहायला मिळतात.
ललित ललित यांच्या वतीने आता कशी कामगिरी असेल ते देखील पाहणं गरजेचं. 2 बॉलमध्ये 3 धावा आतापर्यंत खर्च केल्यात ललित यांनी. यावेळेस देखील ऑनसाइडला टर्न करण्याचा प्रयत्न होता, मात्र आलीय मैदानावरती आपण पाहू शकतो जी मात्र सिंगल एका धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती पुढे सरसावत असताना आपल्याला पाहायला मिळेल, जी मात्र 22. लेगबाजची एकदा वाढ होईल एका धावेच्या मदतीने 22 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. अजून देखील 24ची आवश्यकता आहे. 15 बॉल आणि 24 धावा विजयाचं इक्वेशन, पण त्यामध्ये 3 टेप बॉल फेस करावे लागतील. आणि टेप बॉलमध्ये धावा बनवणं अतिशय अवघड असतं. जर लाईन लेंथ नियंत्रित असेल, यावेळेस नियंत्रित लाईन लेंथ आपल्याला पाहायला मिळते. आली जी मात्र आपण पाहू शकतो सिंगल एका धावेच्या मदतीने धावफलक जाईल पुढे आणि फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत 23. 23 धावा धावफलकावरती आहेत. 23 बनल्यात, अजून 23ची आवश्यकता आहे. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. संदीप 7 बॉल 7 वरती खेळत आहेत. 7 धाव्यांचं त्यांचं कॉन्ट्रीब्युशन आहे. 100चं स्ट्राईक रेट. दुसरीकडे निखिल आपल्याला पाहायला मिळतील 4 बॉल 5 वरती खेळत आहेत. 125चं त्यांचं स्ट्राईक रेट. त्या स्ट्राईक रेटला आता कुठेतरी पुढे नेणं गरजेचं आहे. आला अजून एक आपण पाहू शकतो डॉट बॉल कमबॅक झालंय ललित यांचं. शेवटचा बॉल धावसंख्या 23. 23ची अजूनही आवश्यकता. 13 बॉल 23 हे इक्वेशन. 17 मध्ये 23 बनवल्यात, आता 13 मध्ये 23ची आवश्यकता. गोलंदाज तयार. यावेळेस झाली मिस्टेक. वाईट बॉल तर आलेला आहे. रनआउटचा प्रयत्न जरूर होता, मात्र मैदानावरती वाईट +1 एकूण 2. फलकावरती धावा आड होतील. 2 धाब्यांच्या मदतीने धावफलक जाईल पुढे आणि फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतंय 25. 25 धावा धावफलकावरती पाहायला मिळेल. 21ची अजूनही आवश्यकता. 13 बॉल 21 इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतोय. टेप बॉलमध्ये ज्यावेळेस तुम्हाला स्टंपमध्ये गोलंदाजी करायची आहे तर ऑफ स्टंपच्या बाहेरची वाईड लाईन असते, त्याच्या आत थोडंसं लाईन गोलंदाजाला रडारमध्ये ठेवणं गरजेचं आहे. त्यावेळेस तो बॉल टर्न होत अगदी स्टंपपर्यंत फिनिश करतो. एक्झॅक्टली आपण पाहू शकतो पुल केला. आली जी मात्र आपण पाहू शकतो डबल 2 धाब्यांच्या मदतीने धावसंख्या फलकावरती पुढे सरसवत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावफलक 27-27 म्हणजे अजून देखील जर पाहायला गेलं 3 षटकं आणि 3 षटकांमध्ये 19 धाब्यांची 2 षटकं आणि 2 षटकांमध्ये 19 धाब्यांची आवश्यकता. 3 षटकांमध्ये 27 बनल्यात. मैदानावरती ड्रिंक्स ब्रेक होतोय. 3 ओव्हरची समाप्ती झाली आहे. धावफलक 27 पाहायला मिळेल. 19ची आवश्यकता. बघा कोणी प्लेयर यायचं नाहीये, विनंती असेल. तीन षटकांची समाप्ती. धावसंख्या 27 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 12 बॉल 19ची आवश्यकता आहे. विजयाचं इक्वेशन पाहायला मिळतो आणि वेळ वाचवणं गरजेचं आहे, कारण यानंतर देखील आपल्याला जवळपास 2 सामने कव्हर करायचे. त्यामुळे वेळेच्या बाबतीमध्ये सहकार्याची अपेक्षा प्रत्येक संघाकडून असेल. पुरुषोत्तम वाघे यांना आपण पाहतोय. पाण्याची सोय त्यांच्या वतीने केली जाते. वॉटर बॉयच्या भूमिकेमध्ये ते आपल्याला पाहायला मिळतील. त्यांचं देखील विशेष कौतुक आपण करणार आहोत. 12 बॉल 19 धाब्यांची आवश्यकता आहे. विजयाचं इक्वेशन 12 बॉल 19. 12 मध्ये 19 हे विजयाचं इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतोय. कमबॅक करावा लागेल. तो कमबॅक कशा प्रकारे असेल पाहणं अत्यंत गरजेचं. 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 19 धाब्यांची आवश्यकता.
12 मध्ये 19 एक क्वेश्चन आपल्याला पाहायला मिळतोय. 12 मध्ये 19, त्यामुळे या ओव्हरमध्ये जास्तीत जास्त धाबा कुठणं गरजेचं आहे. त्या धाबा कुठल्या जातील का हे देखील पाहणं अत्यंत गरजेचं. 12 बॉल 19 हे इक्वेशन. गोलंदाज तयार होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. गगन लखन पाहायला मिळत आहेत षटक क्रमांक 4 मध्ये. गोलंदाज तयार लखन. स्ट्रायकिंग इनवरती देखील फलंदाज तयार होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 12 मध्ये 19 ची आवश्यकता. मजा येईल या ओव्हरमध्ये, कारण डू ऑर डाय सिच्युएशन वरती आता या ओव्हरमध्ये फलंदाजी करावी लागेल. मेक ऑर ब्रेक सिच्युएशन वरती आता बॅटिंग करावी लागेल. तशी कामगिरी होईल का हे देखील पाहणं अत्यंत गरजेचं आहे. 12 मध्ये 19 ची गरज होती. आलाय बॉल डॉट. आता 11 मध्ये 19 धाब्यांची आवश्यकता आहे. विजयाचं इक्वेशन पाहायला मिळतो. ऍक्शन रिप्लेमध्ये आपण बघू शकतो. चतुरशालक चंचल यष्टीरक्षक आपल्याला पाहायला मिळत आहेत. कीपरच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतील, ज्यांनी कमालीची कामगिरी केली आहे. 9 बॉल 7 धाब्यांचं कॉन्ट्रीब्युशन आतापर्यंत संदीप यांचं आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस बॅटची कडा. बॉल चाललाय थर्डमॅन क्षेत्रामध्ये. आली आहे ती म्हणजे सिंगल. एका धावेच्या मदतीने धावफलक जाईल पुढे. फलकावरती धावा 28. 10 मध्ये 18 धाब्यांची आवश्यकता. एक क्वेश्चन पाहायला मिळतोय. 10 मध्ये 18 एक क्वेश्चन असेल. 10 मध्ये 18 बनतील काय देखील पाहणं अत्यंत गरजेचं. 10 बॉल 18 हे क्वेश्चन आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार. यावेळेस देखील मिस हिट असेल. बॉल हवेमध्ये. डाऊन द बॉल. कॅचची संधी निर्माण झाली होती. आता कॅच मैदानावरती होत असताना ड्रॉप आणि मैदानावरती 2 धाबा कंप्लीट झाल्यात. आजच्या दिवसामध्ये श्रेयस अय्यरच्या जवळपास 2 ते 3 कॅचेस ड्रॉप झाल्या आणि त्यानंतर पंजाब किंग्स संघाने सामना जिंकला. अगदी तशीच कॅच देखील इथे ड्रॉप होत असताना निखिल यांची आपल्याला पाहायला मिळते. 9 बॉल 16 ची आवश्यकता आहे. आणि निखिल यांच्याकडे गुणवत्ता ठासून ठासून भरली आहे. एक चांगला खेळाडू आहे, गुणवान खेळाडू आहे. आणि 9 बॉल 16 म्हणजे त्यांच्यासाठी एक गोल्डन अपॉर्च्युनिटी पाहायला मिळते. वेग प्रचंड आहे, प्रचंड गती पाहायला मिळेल. आला बॉल डॉट. आता पाहू शकतो आपण 8 बॉल 16 ची आवश्यकता आहे. 8 मध्ये 16 हे इक्वेशन पाहायला मिळतोय. जे बोले रॉक 11 विपक्ष श्री अजय 11 अशी लढत पाहायला मिळतीये. 8 बॉल 16. चला वेळ वाचवणं गरजेचं आहे. 8 मध्ये 16 ची आवश्यकता आहे. 8 बॉल 16 या विजयाचं इक्वेशन आपल्याला पाहायला मिळेल. 40+ क्रिकेट म्हणजे एक वेगळी दुनिया, एक वेगळी दुनियादारी नेहमी आपल्याला पाहायला मिळते. मेंटली, फिजिकली आणि स्ट्रॅटेजिकली देखील चॅलेंजेस भरपूर सारे असतात. त्या गोष्टींना मात करत आता फार चांगली कामगिरी या प्रत्येक 4ही संघाच्या वतीने आपल्याला पाहायला मिळते. खेळणं गरजेचं आहे. जिंकावा नंतरचा प्रश्न आहे, पण प्रयत्न केलेत ना तर बस. अगदी तेच प्रत्येक संघाच्या वतीने आपल्याला पाहायला मिळत आहेत. अलियजी मात्र डबल धावफलक पुढे सरकेल, जाऊन पोसेल 32. शेवटचा बॉल असेल. 7 बॉल 14. एखादा मोठा फटका आला या मॅच मध्ये देखील कलाटणी मिळेल. आणि निखिलकडे गुणवत्ता ठासून ठासून भरली आहे. बिग हिट साठी ओळखला जातात निखिल. त्यांच्या वतीने तशी कामगिरी होईल काय देखील पाहणं अत्यंत गरजेचं. 7 बॉल 14. 7 मध्ये 14 ची आवश्यकता होती. बॉल हवेमध्ये असेल. आलिये सिंगल. एका धाबेवरती समाधान मानतायत, समाधान मानतायत. एक धाव झाली. एक कंप्लीट. षटक क्रमांक 14 समाप्त. धावफलक 33. 6 बॉल 13 हे इक्वेशन पाहायला मिळतोय. आणि वेळ वाचवणं अत्यंत गरजेचं आहे. 6 मध्ये 13 हे इक्वेशन पाहायला मिळतोय, त्यामुळे वेळ वाचवणं गरजेचं आहे. लवकरात लवकर स्पीडअप करायचं फिल्डिंग टीम श्री अजय 11. 6 बॉल 13 ची आवश्यकता. 6 मध्ये 13 हे इक्वेशन आपल्याला पाहायला मिळेल. 6 मध्ये 13 हे इक्वेशन असेल. 6 बॉल 13 इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतोय. कमबॅक होईल का हे देखील पाहणं अत्यंत गरजेचं. प्रदेश पाहायला मिळतील. प्रदेशच्या वतीने कशी गोलंदाजी होईल हे देखील पाहणं गरजेचं आहे. 6 मध्ये 13 हे इक्वेशन पाहायला मिळतोय. 6 मध्ये 13 बनतील का हे अत्यंत गरजेचं. 6 बॉल विजयासाठी 13 धाब्यांची आवश्यकता. स्ट्रायकिंग एंडवरती निखिल पाहायला मिळत आहेत. 9 बॉल 12 धाब्यांचं कॉन्ट्रीब्युशन त्यांच्या वतीने आपल्याला पाहायला मिळते. स्लोवर 1 गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळतोय. रनआउटची संधी निर्माण झाली होती, मात्र चाच पडत असताना
22 सिंगल ऍड होईल. समीकरण येऊन ठेपले 5 चेंडू आणि 12 धाब्यांची आवश्यकता. 5 मध्ये 12 म्हणजे खऱ्या अर्थानं अशी सिच्युएशन आहे, एखादा मोठा फटका बॅटिंग टीम कमबॅक करेल, एखादा डॉट बॉल त्यामुळे या मॅच मध्ये घट्ट पकड निर्माण करेल. फिल्डिंग करत असताना श्री अजय 11 प्रत्येकाच्या हृदयाची धडकणी वाढल्यात. धाक धूक धाक धूक धाक धूक धड 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 असे दोन्ही संघांच्या खेळाडूंच्या हृदयाच्या धडकणं आपल्याला पाहायला मिळतील. कारण 5 बॉल 12 ची आवश्यकता. कुठल्याही साईडला आज सामना झुकू शकतो हे प्रत्येकाला माहिती आहे. रात्रीचे वाजले 10 वाजून 3 मिनिटं आणि 10 वाजून 3 मिनिटांनी हा चित्तथरारक सामना आपल्याला पाहायला मिळतोय. 5 चेंडू 12 धावेंची आवश्यकता पाहायला मिळते. 5 चेंडू 12 एक क्वेश्चन. 5 चेंडू 12 ची आवश्यकता होती. आली सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल मैदानावरती. 2 धाबा तर कंप्लीट होतील. तिसऱ्या धावेचा प्रयत्न असेल का? तिसऱ्या धावेचा प्रयत्न देखील आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी थ्रो वाईड होता, झाली आहे मिस्टेक. 3 धावा देखील कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. ऐन मुवमेंटला ही मिस्टेक महागात पडू शकते. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय जिंदगी मौके कम और धोके ज्यादा देती है. मिस्टेक झाली आहे इथे आणि अगदी कमरेवरती हात ठेवलाय, डोक्यावरती हात ठेवायची पाळी आली आहे. कारण खऱ्या अर्थानं ज्या प्रकारचं आपण पाहू शकतो रनआउट इथे होऊ शकले असते ते रनआउट झाले नाही आहेत. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकतो फलंदाज संपूर्णपणाने त्यांनी विजय सोडून दिला होता की मी नॉट आउट राहील, पण त्यानंतर मिस्टेक झाली आणि एक्झॅक्टली कंप्लीट होत असताना धावा 3 धाब्यांच्या मदतीने धावफलक 37. 4 बॉल 9 ची आवश्यकता. 4 मध्ये 9 हे इक्वेशन. 4 बॉल 9 हे इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतोय. फुल टॉस बॉल पुन्हा एकदा झाली आहे मिस्टेक. 3 बॉल 9 ची आवश्यकता. येणारा प्रत्येक डॉट बॉल या मॅच मध्ये कमबॅक करून देईल श्री अजय 11 संघाला. जय बोले 11 संघाला या मॅच मध्ये कमबॅक करायचंय तर मात्र यस वेळ वाचवणं गरजेचं आहे प्लीज. 3 बॉल 9 ची आवश्यकता आहे. जय बोले 11 संघाला जर या मॅच मध्ये कमबॅक करायचं असेल तर मात्र मोठा स्ट्रोक खेळणं गरजेचं आहे. तो मोठा स्ट्रोक येईल का हे देखील पाहणं गरजेचं आहे. 3 बॉल 9 हे इक्वेशन. 3 मध्ये 9 हे इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज देखील तयार होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. 3 बॉल 9 3 मध्ये 9 कमबॅक करावा लागेल. त्यासाठी एखादा मोठा स्ट्रोक खेळावा लागेल आणि यावेळेस फुल टॉस बॉल फुल टोल वसूल केलाय. स्टेप आउट झालेत आणि त्यानंतर सांगितलंय ना थके कभी पैर ना हिम्मत आ रही है, हौसला है कुछ कर दिखाने का और इसीलिए मेरा संघर्ष जारी है. सिक्सर आलाय. 2 बॉल 3 ची आवश्यकता आणि सुपर ओव्हर देखील पाहायला मिळेल का? सामना बरोबरीत सुटला तर सुपर ओव्हर. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण बघतोय फुल टॉस बॉल ऑन साइडला टर्न केला मिड विकेटच्या दिशेला. संघर्षाचा शंखनाद फुंकणारा हा संघर्षमय षटकार देखील आपल्याला पाहायला मिळतोय. 2 बॉल आणि 3 हे क्वेश्चन. वेळ वाचवणं गरजेचं आहे. चला प्लीज थोडस वेळ वाचवा दोन्ही संघ. 2 मध्ये 3 ची आवश्यकता. यानंतर देखील 2 सामने आपल्याला कव्हर करायचे आहेत. 2 बॉल 3 हे इक्वेशन. 2 मध्ये 3 हे इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतोय. प्लीज थोडासा वेळ वाचवणं गरजेचं आहे. 2 बॉल 3 हे इक्वेशन. 2 मध्ये 3 बनतील का? प्रश्न मोठा आहे. या मोठ्या प्रश्नाचं मोठं उत्तर मिळेल का? 2 बॉल 3 2 मध्ये 3 निखिलच्या कांद्यावरती जबाबदारी. 12 बॉल 18 कॉन्ट्रीब्युशन त्यांच्या वतीने. यावेळेस देखील कट केलाय. मैदानावरती सिंगल आली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती जरूर पाहायला मिळतो आणि फलंदाज बाद झाले. आता 1 बॉल आणि 2 धावेंची आवश्यकता. मजा येईल या मॅच मध्ये. 1 बॉल आणि 2 धावेंची आवश्यकता. कधी फलंदाजी करणारा संघ तर गोलंदाजी करणारा संघ. कधी फलंदाज हवी ठरतायत तर कधी गोलंदाज हवी ठरतायत. कधी जय बोले रॉक 11 संघ वर्चस्व गाजवतोय तर कधी श्री अजय संघ वर्चस्व गाजवतोय. 1 बॉल मध्ये 2 ची आवश्यकता आहे. टाय झाली तर सुपर ओव्हर देखील आपल्याला पाहायला मिळेल. 1 बॉल 2 ची आवश्यकता आपल्याला पाहायला मिळेल. 1 मध्ये 2 बनतील का? सुपर ओव्हर. 1 बॉल 2 ची आवश्यकता पाहायला मिळते. 1 बॉल 2 धावेंची आवश्यकता. दोन्ही संघ जबरदस्त कामगिरी करतायत आतापर्यंत. चला डीजे मास्टर लगेच या आपण. ही विनंती असेल आयोजकांची. 1 बॉल 2 ची आवश्यकता पाहायला मिळते. 1 मध्ये 2 धावा बनतील का हे देखील पाहणं गरजेचं आहे. 1 बॉल 2 हे इक्वेशन. चला वेळ वाचवा प्लीज.
1 मध्ये 2. आणि जर सामना बरोबरीत सुटला तर मात्र सुपर ओव्हर देखील आपल्याला पाहायला मिळेल. 1 बॉल 2. हे क्वेश्चन 1 मध्ये 2 बनतील का हा प्रश्न निर्माण झालाय. 1 बॉल 2 इक्वेशन आणि या इक्वेशनचं उत्तर कशा प्रकारे असेल हे देखील पाहणं अत्यंत गरजेचं आहे. 1 बॉल 2 हे इक्वेशन असेल. गोलंदाज सय्यार. 1 बॉल 2. यावेळेस देखील सिंगल कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती पाहायला मिळतोय. रनआउटची संधी आणि 2 धावा कंप्लीट झाल्यात. सामना झाला फिनिश. सामना जिंकलाय जय बोले रॉक 11 संघाने. अभिनंदन. एक चित्तथरारक सामना आणि या चित्तथरारक सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय सामन्याचा सामनावीर नो डाऊट ॲट ऑल कमालीची कामगिरी केली. पहिले आले आणि अंतपर्यंत जबरदस्त कामगिरी करणारे निखिल पाहायला मिळतील सामन्याचे सामनावीर, कारण गोलंदाजी देखील चांगली केली. महत्वाचे 3 विकेट देखील त्यांनी घेतले. विकेट हॅट्रिक देखील कंप्लीट केली आणि बॅटिंग करत असताना 14 बॉल 21 धावांची विध्वंसक खेळी साकारली. अभिनंदन.